नमस्कार, कारवार कोंकणी न्यूज चॅनलाचेर तुमगेले स्वागत। आज पळयात आयचे मुख्य खबरो। गोकर्ण महाबळेश्वर दर्शनाक भक्ताली गर्दी। व्हायरल झाले वाघाचे व्हिडिओ अस्नोडची न्ही अरण्य विभाग। शासकाल्या उपस्थितीत कारवार बीजेपी ग्रामीण घटकाचे कार्यकारिणी सभा। कारवार जिल्हा रुग्णालयात मरण झाले बाणंती गीता बनावळकर हेमगेल घरात कारवार अंकोला विधानसभा क्षेत्राचे शासकी श्रीमती रुपाली एस नाईक हेमगेली भेट। सहकारी धुरीण वी.एस. सोंदे हेमगेले निधन। आता सविस्तर खबरो। गोकर्ण महाबळेश्वर दर्शनाक भक्ताली गर्दी। कोरोना लागून बंद आशिल्ले गोकर्ण महाबळेश्वर देवस्थान ऑक्टोबर 5 तारखेच्यान आरंभ झाले। आयतवार दिवस महाबळेश्वर देवस्थानात अलग अलग भागातले भक्तगणाली गर्दी पडली। गोकर्णाचे देवस्थान आडळीत मंडळी कोरोना पसरू नजो म्हण सॅनिटायझरची व्यवस्था केली। तसेच आत्मलिंग दर्शनाक केवळ 50 जणांक भक्तगणांक परवानगी दिली। व्हायरल झाले वाघाचे व्हिडिओ अस्नोडची न्ही अरण्य विभाग। एकच पटी 4 वाघ झाडामुळांतल्यान सावकाचे वयचे व्हिडिओ व्हायरल जालो आणि हो व्हिडिओ कारवारा लागीं अस्नोटी रेल्वे स्टेशनाकडे म्हण व्हॉट्सअपाचेर व्हायरल जालो। एक वाघ मुखार वयता आणि फाटल्यान 3 वाघ येतात। वाटते 4 वाघ एकच पटी दिसचे एक अप्रूपच। हो व्हिडिओ क्लिप कोणी तरी मोबायलाचेर रिकॉर्डिंग केल्लो जाल्यार हेजे बद्दल अरण्य विभागान स्पष्ट केले की अस्नोटी भितर हे वाघ दिसूना आणि व्हायरल झाले व्हिडिओ ह्या भागातलो बी न्ही। आज कारवार बीजेपी ग्रामीण भागाचे कार्यकारिणी सभा कारवारच्या बीजेपी कचेरीत झाली। बीजेपी ग्रामीण घटकाचो अध्यक्ष श्री सुभाष गुंगी हेमी कार्यक्रम पक्षाचे पद सांगून सभा कार्यक्रम प्रारंभ करून नंतर वेदिकेचे वयर उपस्थित आशिल्ले गण्य व्यक्तीले स्वागत केले। प्रप्रथम कारवार ग्रामीण प्रभारी गजानन गुंगी हेमी मुखार येवचे विधान परिषद चुनावणा तयारी बद्दल उलयले। नंतर रुपाली नाईक हेमी सांगले की बीजेपी एक संघटन आधारित पक्ष आणि बीजेपी राज्य समिती जावचे विषय जिल्ह्याच्या आणि तेमतेमगेल्या तालुक्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता हेमकां सांगचे व्यवस्था आमचेकडे आसा जाल्यार ती व्यवस्था आणि बळकट जावूं जाय। तशेंच कोविड-19 नियम पालन करून चुनावणा प्रचार करूं जाय। बीजेपी पक्षाचो अभ्यर्थी प्रोफेसर श्री संखनूर हेमकां विधान परिषद चुनावणाक निवडून हाडचेसाठी सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांक प्रयत्न करूं जाय म्हण रुपाली नाईक हेमी सांगले। कारवार जिल्हा रुग्णालयात मरण झाले बाणंती गीता बनावळी हेमगेल घरात कारवार अंकोला विधानसभा क्षेत्राचे शासकी श्रीमती रुपाली एस नाईक हेमी भेट दिवन कुटुंब लोकांक सांत्वना दिली। रुपाली नाईक हेमी सांगले की भुरग्याले पालन पोषण करूक आवयले महत्वाचे पात्र उरता आणि आवय नाशिल्ले निमित्ती बापाचेर पुराय जबाबदारी पडिल्ली आसा। बाणावळी कुटुंबाक कसले बी अन्याय जावूं दिवचे ना आणि तेमकां सरकारा कडच्यान मेळचे आशिल्ले परिहार अतिशीघ्र मेळचे सारखे करतले अशें रुपाली नाईक हेमी सांगले। आम्ही सगळे आणि 6 दिवसा भितर आम्ही एन्क्वायरी करून हे करता फक्त शिव परत आम्ही गेले आम्ही सगळे। अरे मॅडम पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतपर्यंत चूक म्हणत ना मॅडम तो आता सध्या इकडे आता ट्रान्सफर जावचे पहिले एक दीस आईल काय हॉस्पिटलात तर सगळ्या सांगून का आपण सगळे फिशरमॅन लोकांसाठी लिडर लोक सेटिंग केला आणि आपण खंय वच ना कोणाचे काय करू जायना अशी मग धमकी देऊ लागले सगळ्या नर्सी लोकांक। आमकां बी ना मॅडम आमकां अजिबात ना जातले लहान म्हणली मॅडम भरपूर हे आशिल्ले तेगे बद्दल त्याला कोणी डायरेक्ट येऊन सांगू नाशिल्ले आणि लास्ट टाइम बेलेकेरीच्या ना हॉस्पिटलाक डिलिव्हरी येता म्हणल्यार म्हाका सांगता ते खंय चेकअप करता तशीच पळय थंयच वच म्हण ताका ते कोरोना टायमार अशी डायरेक्ट सांग हांव फोन केल्ले न्ही मॅडम तुमकां अशें उलयता म्हण तशी डायरेक्ट सांगिल्ली तुमी। सहकारी धुरीण वी.एस. सोंदे हेमगेले अनारोग्यान हुबळी खासगी रुग्णालयात निधन झाले। हेमी शिर्शी अर्बन बँका भितर अध्यक्ष जावन 32 वर्षे सर्व्हिस केले। मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष जावन शैक्षणिक क्षेत्रात अभिवृद्धी करूक हेमगेले महत्वाचे पात्र आशिल्ले। इतिहासाच्या संशोधना बद्दल खूप आवड आशिल्ली। तेमी बरेच लेख बी बरयलात। सामाजिक कार्यात बी तेमी सदां मुखार आशिल्ले। 1996 तेमकां राज्योत्सव पुरस्कार दिवन गौरव केलो। हेमकां 4 चली आणि 1 भाव बी आसा। आज उत्तर कन्नडा जिल्ह्यात 109 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले।
आणि 162 जण बरे जावन हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज झाले. आज जेवणात 25, कारवारा 6, अंकोला 10, कुमटा 9, होन्नावर 4, शिरशी 11, सिद्धापूर 22, मुणगोड 4 आणि हळयाळ 18 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले. आज 162 जण बरे जावन हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज झाले. कारवारात 34, अंकोला 1, कुमटा 66, होन्नावर 7, भटकळ 10, शिरशी 29, सिद्धापूर 14 आणि जेवडात 1 जण बरे जावन हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज झाले. आज येल्लापूर 1, होन्नावर 1 आणि कारवारा भितर 1 जणाले मरण झाले. आजपर्यंत जिल्ह्या भितर 138 जणाले मरण झाले. आजपर्यंत उत्तर कन्नडा जिल्ह्यात 11,306 जणांक कोरोना पॉझिटिव्ह मिळाले. तसेच आजपर्यंत उत्तर कन्नडा जिल्ह्यात 9,859 जण बरे जावन हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज झाले. तसेच 523 हॉस्पिटलात आणि 727 होम आयसोलेशनात उपचार घेतले असतात. इथल्यान कारवार कोंकणी बातमीपत्र हांगा सोंपता. व्हिडिओ सबस्क्राईब करा. कारवार कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार कोंकणी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.